एक वर्षापासून आपली मागणी होती. आज इकडे कुठेतरी नाट्यगृहाचे पूर्ण होत होतं, परंतु ते लोकार्पण होण्या अगोदर त्या ठिकाणी आगीमध्ये होती. आज जो प्रकार या ठिकाणी घडला, जी आग लागली ते दुर्दैव आहे आमच्या आरुलीकरांचं. कारण आरुलीकर आशेने त्या ठिकाणी बघत होते की आता या सामान्यामध्ये आम्हाला या ठिकाणी नाटक आणखी काही कार्यक्रम या ठिकाणी बघायला मिळेल. पण जवळजवळ 80% काम पूर्ण झाल्याच्या नंतर जी आज आग लागली आहे ते दुर्भाग्य आहे, दुर्दैव आहे. पण एक देवाचे दत्तगुरूचे या ठिकाणी खूप मेहरबानी आशीर्वाद म्हणून त्या ठिकाणी काही जीवितहानी नाही झाली. पण दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं की गेली 2010 पासून आम्ही या ठिकाणी नाट्यगृह व्हावं म्हणून या ठिकाणी ॲजू MK मडवी, विनया मडवी आणि करण मडवी आम्ही या ठिकाणी प्रयत्नात होतो. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा प्रस्ताव आला महासभेमध्ये त्यावेळेस आरुलीमध्ये जेवढे नगरसेवक होते त्या सर्व नगरसेवकांनी या नाट्यगृहाला या ठिकाणी विरोध केला होता. आणि एकमेव नगरसेवक होतो की बाजू धरून त्या ठिकाणी हा प्लॉट नगरपालिकेला हस्तांतर होईपर्यंत त्या ठिकाणी नगरपालिकांनी सिडकोच्या ॲग्रीमेंटमध्ये विटनेस म्हणून माझी सही आहे. आणि मग त्या ठिकाणी टेंडर झालं, टेंडर होऊन त्या ठिकाणी काम सुरूही झालं. आणि काम सुरू झाल्याच्यानंतर 19 ऑगस्ट 2014ला याचं भूमिपूजन झालं. आणि भूमिपूजन झाल्याच्या नंतर स्पीडनं या ठिकाणी काम सुरू झालं. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आपल्या चेंबूरला राहतात, त्यांना ते काम मिळालं होतं, त्यांचं नाव मी विसरलो. आणि त्यांनी स्पीडनं काम चालू केलं. स्पीडनं काम चालू केल्याच्या नंतर मी 2015ला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये, वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर हे काम त्या ठिकाणी त्यावेळेस सत्ताधाऱ्यांनी बंद करवलं. आणि मग जो पाठपुरावा पुन्हा सुरू ठेवल्याच्या नंतर 2014, 15, 16 जिथपर्यंत 2020 पर्यंत सत्ता होती तिथपर्यंत यांनी टेंडरीचा काढू दिले नाही आणि कामही सुरू करू दिले नाही. आणि ज्यावेळेस सत्ता गेल्याच्या नंतर प्रशासकीय च्या राजवटीमध्ये त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, तत्कालीन नगरविकास खाते एकनाथजी शिंदे साहेब आणि तत्कालीन खासदार राजनजी विचारे साहेब आणि ज्यांना या नाटकामध्ये आणि समाजासाठी काहीतरी मिळायला पाहिजे म्हणून तत्कालीन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून सत्ता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा टेंडर काढला गेला. आणि टेंडर काढल्याच्या नंतर या ठिकाणी काम सुरू झालं. आज इथपर्यंत काम आलं आणि आज ही परिस्थिती उद्भवली. आणि त्यावेळेस ज्यावेळेस 2014च्या अगोदर जे टेंडर निघालं होतं ते 49 करोडचं होतं. आणि मग काही सत्ताधाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे तो टेंडर 2020च्या नंतर 21-22ला 89 करोड्सला गेलं. म्हणजे जनतेचा पैसा वाया गेला. तर हे या ठिकाणी जी आग लागली ती दुर्दैव आपलं समजायचं. आमच्या नाट्यरसिकांचं किंवा जे आमचे कलाकार आहेत महाराष्ट्रातले जे नाटकसाठी त्या ठिकाणी तेही प्रयत्नशील होते की आतापर्यंत का होत नाही आहे. नाट्य परिषद वगैरे सगळे, मग त्या ठिकाणी दामळे साहेब होते, आहे त्या ठिकाणी आणखी पण लोक आहेत कलाकार नाट्यगृहाचे सगळे. तर ते नाट्यगृह स्पीडनं काम चालू झालं पुन्हा. आणि पुन्हा स्पीडनं काम चालू झाल्याच्यानंतर पुन्हा कुठे घोडा आणला का माहीत नाही. आणि पहिल्याचे जे डेप्युटी इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर होते त्यांना बाजूला करून एक नाईक नावाचा डेप्युटी इंजिनियर आला. आणि त्यांनी जो काय तिथे लफड्या करून ठेवले की तो कामच करायला देत नव्हता, हे असं नाही ते तसं नाही, खूप काय प्रॉब्लेम करून त्या आडमुठ्या धोरणामुळे पण हा नाट्यगृह माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्ष ढिला झाला. नाहीतर आज नाट्यगृह हा सुरू असला असता. आणि जर सुरू असला असता तर एखाद्या वेळेस ही घटना घडली नसती. काही हरकत नाही जर घडली, पण सुदैवानं मी खास करून फायर ब्रिगेडच्या आमच्या जवानांचं मी आभार मानेल. काही कामगार तिकडे फसले होते, त्यांनी सही सलामत त्या लोकांना बाहेर काढले, जीवितहानी झालं नाही. पण मी एवढंच म्हणेल की येणाऱ्या भविष्यामध्ये सत्ताधारी असतील, विरोधक असतील, कोणत्याही पक्षाचे नगरसेवक असतील किंवा सत्ताधारी असतील, त्यांनी नवी मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये ज्यावेळेला अशा काही वास्तू बांधतात, ज्यावेळेला असे काही कामं होतात त्याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ न ठेवता, स्वतःचं राजकारण न आणता जनतेला लवकरात लवकर या सुविधा कशा मिळतील त्याच्यासाठी विचार करायचा आहे. आज जर त्या टायमाला व्यवस्थित विचार केला असता तर एवढा पैसाही गेला नसता. आतापर्यंत जवळजवळ अर्धा पैसा वसुली झाला असता
नाटक वगैरे सगळे ऑर्केस्ट्रा वगैरे सगळे येऊन, पण नाही झालं. तर याच्या पुढे तरी मी दत्तगुरूला प्रार्थना करेल, देवाला, समोरच मंदिर आहे, की राजकीय पुढाऱ्यांना, सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांना, सगळ्यांना, की अशा पद्धतीने नवी मुंबईची चांगली डेव्हलपमेंट होत असताना की त्या ठिकाणी अडथळा न आणता जेवढ्या लवकर काम होईल, चांगल्या क्वालिटीचं काम होईल, असं काम करण्यासाठी त्या ठिकाणी सहकार्य करायला पाहिजे. आता आणखी एक उदाहरण झालं तर बघा, आता नवी मुंबईसाठी आज हॉस्पिटल हे महत्त्वाचे असताना सुद्धा मैदान महत्त्वाचं की हॉस्पिटल महत्त्वाचं, आणि कुठल्या तरी एखाद्या आज नवीन आलेल्या त्या 14 गावाच्या माणसाला पकडून ते हॉस्पिटल नको पाहिजे. आता त्याला काय माहिती इकडचं नवी मुंबईचं काय, तो 14 गावामध्ये राहतोय आणि त्याला पुढे करून तो हॉस्पिटल बंद करण्यासाठी की व्हायला नाही पाहिजे. आज हॉस्पिटल, स्कूल आणि स्वच्छता हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. गेल्या ह्या 2014 पासून आतापर्यंत आपल्या देशामध्ये 90,000 शाळा ज्या गव्हर्नमेंटच्या त्या बंद झाल्या आहेत. जर येणाऱ्या भविष्यामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये जर मुलांना पुढे आयुष्य काढायचं असेल तर त्या ठिकाणी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मी एवढंच म्हणेल की अशा काही कामांना, हॉस्पिटल, स्वच्छतागृह, कॉलेज, स्कूल, अशा कामांना तरी कमीत कमी विरोधक असतील, सत्ताधारी असतील यांनी विरोध न करता त्या कामाला प्राधान्य देऊन ते काम लवकर कसं होईल अशा पद्धतीने करायला पाहिजे. म्हणून अशी काम करण्यासाठी सगळ्यांना दत्तगुरुदेव चांगली सद्बुद्धी देव. आणि आज पुन्हा मी दुर्दैवाने जी घटना घडली त्या याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही, आणि त्याचा श्रेय जीवितहानी झाली असते एखाद्या वेळेस जर फायर ब्रिगेडनं, आमच्या जवानांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलं नसतं तर. मी जवानांचंही या ठिकाणी आभार मानतो, पोलिसांचंही आभार मानतो, आणि जी काही जनता आली इथं, पत्रकार आले, त्यांचेही आभार मानतो की आपणही जागृत राहून त्याला आल्याच्या नंतर फायर ब्रिगेडलाही जोश मिळाला की नाही, आम्हाला आग विझवायला पाहिजे. तर अशा पद्धतीने झालं. राहिलं आग कशी लागली, का लागली, हे आता फायर ब्रिगेड हे सगळं जेवढी इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच्यातनं टेक्निकल पर्सन येईल, तिथपर्यंत कोणीही सांगू शकत नाही की आग का लागली आणि कशी लागली. त्यामुळे ज्यावेळी तो रिपोर्ट येईल त्याच्यावर आपल्याला कळेल की आग कशामुळे लागली. तर मी पुन्हा देवाला प्रार्थना करेल की आमच्या नवी मुंबईमध्ये नाही तर पुऱ्या महाराष्ट्रातील देशात अशा कधी घटना घडू नये. जर उद्याला एखाद्या वेळेस नाट्यगृह सुरू असताना काय झालं असतं तर खूप मोठा हे झालं असतं, पण आपलं चांगलं सुदैव आहे. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि सगळ्यांना चांगली देव, सद्बुद्धी देव. एवढंच. यात दुर्दैवी म्हणजे आज या ठिकाणी नाट्यगृहाची आग अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या ठिकाणी जेव्हा आग लागली तेव्हा प्रत्यक्षदर्शीने मी या ठिकाणी आलो होतो. नुकताच मला मेसेज आला आणि फोन आला, मी त्या ठिकाणी तात्काळ पोहोचलो. आणि या ठिकाणी जी खालून आग लागली ती वरपर्यंत गेली होती. आम्हाला देखील भीती वाटली होती की या ठिकाणी कुठली तरी माणसं वरती अडकलेली आहेत आणि जीवित हानी होण्याची शक्यता आहे. परंतु माणसं देखील आज या ठिकाणी सुखरूप खाली पोहोचलेली आहेत. आणि या ठिकाणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे मी आभार मानले. तात्काळ या ठिकाणी त्यांनी आपले पाण्याचे पंप पाठवले आणि तात्काळ त्यांनी या ठिकाणी आग विझवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि आग या ठिकाणी आता पूर्णपणे शमलेली आहे. परंतु या ठिकाणी मी पाहत असताना बघितलं का आज ज्यांचा या नाट्यगृहाशी काही संबंध नाही ते देखील येऊन या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया देत होत्या. मी पत्रकारांना विनंती करेन की आपण संबंधित नागरिकांशी घेतली तर ठीक आहे. या ठिकाणी आज प्रभाग 4 मध्ये असतील, शिवाजीराव असेल, आमचे मनोज अर्दनकर साहेब असतील, किंवा हेमांगी सोनवणे, ऐश्वर्या सोनवणे, हे या ठिकाणी यांनी या ठिकाणी वेळोवेळी दौरा केलेला आहे, मागे दौरा देखील केला आणि काम अगदी प्रगतीपथावर आणि जोरात होतं. आणि निश्चित स्वरूपात या 2-3 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होणार होतं. हे आम्ही ऐरोलीकरांचं दुर्दैव समजू की या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे नाट्यगृह लवकर या ठिकाणी आग लागल्यामुळे आणि जी हानी झालेली आहे ते रिपेअरिंग करता करता बराचसा काळ जाणार आहे. आणि निश्चित स्वरूपात प्रशासन या बाबतीत दखल घेणारच आहे आणि प्रशासन पूर्णपणे चौकशी करणार आहे की निश्चित स्वरूपात आग या कोणामुळे लागल्या आहेत आणि त्यांच्यावरती ही कारवाई या ठिकाणी होईल. या ठिकाणी मी एक सांगतो की जेव्हा हे नाट्यगृह सुरू केलं जवळजवळ मला वाटतं 5-6 वर्षाचा कालावधी गेलेला होता. तेव्हा कोणी प्रतिनिधी कुठे गेलेले होते, कारण या खड्डा होऊन जवळजवळ 6 ते 7 माणसं या ठिकाणी मरण पावलेले आहेत, आपला जीव गमावलेला आहे. आणि आज नशिबाने या ठिकाणी एकही माणूस गेलेला नाही. म्हणजे चांगली घटना, चांगलं म्हणजे मी चांगलं म्हणणार नाही, परंतु तशी कुठली जीवित हानी झालेली नाही. आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी प्रशासन त्यांच्या परीने पूर्णपणे चौकशी करेल आणि या ठिकाणी आम्हा ऐरोलीकर नागरिकांना लवकरात लवकर नाट्यगृहाची सुधारणा करून लवकरात लवकर नाट्यगृह कसं सुरू होईल यासाठी आम्ही देखील या ठिकाणी आमचे पॅनलचे सर्व लोक या ठिकाणी नगरसेवक प्रयत्न करणार आहेत. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी बघेल तर आज मोठ्या प्रकारचं आर्थिक
नुकसान झाले, परत यासाठी नव्याने टेंडर काढण्यात येईल का? आता ती प्रशासकीय बाब आहे निश्चित स्वरूपात. आत्ताच आपण काय सांगू शकतो किती नुकसान झालेलं आहे, काय झालेलं आहे, किंवा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झालं असेल तर ते ठेकेदारालाच तो भुर्दंड आहे, त्याच्याकडनंच ते काम करून गेले. कारण या ठेकेदाराची पण तेवढीच जबाबदारी असते, त्यांनी आपली सुरक्षितता बाळगलेली आहे का नाही, कुठल्या स्वरूपाचं काम झालेलं आहे. आता हे चौकशीच्या दरम्यान निश्चित सर्व बाहेर येईल, त्याच्यानंतर आपण या बाबतीत बोलू शकतो. या ठिकाणी ठेकेदाराचं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी टेंडर काढण्यात मी आता तेच बोललो, ठेकेदाराचं जे हलगर्जीपणामुळे झालं असेल तर प्रशासन निश्चित स्वरूपात त्याच्याकडनं पूर्ण काम करू शकते. ठेकेदाराला इथं काय द्यायचा संबंध आहे? जर त्याची चुकी असेल तर निश्चित स्वरूपात हे त्याच्याकडनंच हे काम करून दिलं जाईल. ऐरोलीतल्या कलाकारांना मन दुखावलं गेलं, त्यानिमित्ताने तुम्ही कसं त्यांना या ठिकाणी आत्ताच मी बघितलं कलाकारांच्या भावना त्यांच्या जागी योग्य आहेत, कारण ते बरेच वर्ष झाले त्या ह्या प्रतीक्षेमध्ये आहेत की या ठिकाणी कधी नाट्यगृह सुरू होईल आणि आम्हाला इथं आमची कला सादर करण्याची एक व्यासपीठ मिळेल. आणि जी आज जी घटना झाली त्यामुळे निश्चित स्वरूपात ते दुखावले असेल, त्यांच्या तीव्र भावनाशी आम्ही संमत आहोत, पण त्यांनी देखील एक संयम बाळगला पाहिजे. आधी कोणी लावलेली नाही, ही एक आपत्ती आलेली आपल्यावरती. या आपत्तीला आपल्याला सर्वांना सामोरे जायचं आहे. प्रशासनाला जेवढं पाहिजे तेवढं आपण सहकार्य देखील करायचं आहे, कारण हे आग किंवा इतर काही घटना असतात त्या कोणी घडून आणत नसतात, त्या झालेल्या आहेत. आणि निश्चित स्वरूपात मी मगाशी 2-3 वेळा बोललो की प्रशासन या बाबतीत निश्चित स्वरूपात चौकशी करेल. आणि या ठिकाणी कलाकारांना जर मी विनंती करेन की आपण थोडा संयम बाळगा, आपण एवढं प्रत्यक्ष वाटवा, निश्चित स्वरूपात आपल्याला चांगले दिवस या ठिकाणी येणार. नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक दत्तात्रय गायकवाड. आज इथे ऐरोली सेक्टर 17 मध्ये अजून नाट्यगृह तयार झालेलं नाही आहे, तिथे आग लागलेली आहे. तर आमची मागणी, पक्षातर्फे ही मागणी आहे की लोकनेते गणेशजी नाईक साहेब सातत्याने आपल्याला सांगत आहेत की 2019 ते 2025 या प्रशासन कार्यकाळात जो घोटाळा झालाय त्याचं ऑडिट हे झालं पाहिजे. त्याचं कारण का? त्याचं कारण आज तुम्हाला समोर दिसत आहे. निकृष्ट दर्जाचं बांधकाम, निकृष्ट दर्जाचं काम आणि याच्या टक्केवारी खाण्यासाठी हे काम वाढवण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे जीवितहानी आज होता राहिलेली आहे. 4 माणसं वरती अडकली होती, सुदैवाने ती वाचलेली आहेत. म्हणून आम्ही गेले 3 महिने नाईक साहेब सातत्याने सांगितलेलं आहे की आपल्या ज्या एफडी होत्या 3000 करोडच्या, त्यातल्या 2200 करोडच्या एफडी तोडून हे असं निकृष्ट दर्जाचं जागोजागी बांधकाम करण्यात आलंय. हे तर फक्त एक उदाहरण आहे. तुम्ही बघाल सेक्टर 4च्या ठिकाणी पाण्याची टाकी 32 करोडचं कॉन्ट्रॅक्ट काढलेलं आहे. गेले 7 वर्ष फक्त तुळे उभा गेलेत, अजून काहीच काम नाहीये. तिथं पण अशीच दुर्घटना होण्याची शक्यता आहे. काय पुढे असणार आहे? पाऊल असणार आहे ना की जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची चौकशी लावा. हे निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आहे, त्याची चौकशी लावून त्याला कायदेशीररित्या कशी सजा होईल त्यावर लक्ष द्यावं महापालिकेने. काय सांगाल बांगलेत आज या ठिकाणी जे नाट्यगृह आहे ते आजपर्यंत बनते, परंतु बनण्यावर या ठिकाणी ते जाळण्याचं किंवा तळाचं होत आहे. काय सांगाल या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे? नमस्कार. आज या सेक्टर 4 येथे जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी नाट्यगृहाची जी वास्तू निर्माण होते, आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या वास्तूची सुरुवातच जेव्हापासून झाली आहे तेव्हापासून इथे 3 बळी गेलेले आहेत. याच्या काम चालू असताना एवढं निकृष्ट दर्जाचं हे जे काम आहे, या कामामध्ये आज ही जी आग लागण्याचा हा जो प्रकार झालाय हा एवढा निंदनीय आहे. जर हे नाट्यगृह चालू स्वरूपामध्ये असतं तर इथे अटकलेली जर नागरिक जर इथे कोणी असते तर यांच्या जीवाला किती मोठा धोका झालेला असता. याचं पूर्णपणे जबाबदारी महानगरपालिकेने आणि इकडच्या आमदारांनी, नेत्यांनी आणि मंत्र्यांनी घ्यावं. हे जर निकृष्ट दर्जाचं काम जर या नागरिकांना भेटत असेल, आमच्या नवी मुंबईचे नागरिक जे कर माध्यमातून आम्ही जे काही टॅक्स या महानगरपालिकेला देतो त्या टॅक्सच्या रूपी जे काही पैसे तुम्ही जर अशा घाणेरड्या कामासाठी जर वापरत असाल तर प्रत्येक नागरिक आपल्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. हा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे गेली 15 ते 20 वर्ष या ठिकाणी काम करतायत. वेगवेगळे नगरसेवक श्रेय लादण्याचा इथे प्रयत्न करतात, आमदार खासदार इथे श्रेय लादण्याचं काम करतात, पण याच्या दर्जाचा कोणीही लक्ष देत नाही. याचा कुठच्या दर्जाचं या ठिकाणी काम चालू आहे याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आम्ही वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईच्या वतीने आम्ही इकडच्या कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारू, या नवी मुंबई महानगरपालिकेला जाब विचारू की आपण हे जे काम करताय हे एवढं खालच्या दर्जाचं काम आहे. उद्या जर याच्यामध्ये जर एखाद्या
कामगाराचा किंवा एखादा जर नागरिकाचा जर जीव गेला असता तर याच्यावर सर्वस्वी नवी मुंबई महानगरपालिका जबाबदार असते. तर काय करणार? हे सगळं दूर जे येत आहे ते तिथूनच येतं.